अंडा सँडविच बनवणार आहोत आपण. आलेला आहे नवी मुंबईचा भेळवाला, करतो आहे अंड्याचं सँडविच. लागणारं साहित्य काय ते पटकन घेऊन या. उकडलेली अंडे आहेत, मल्टीग्रीन ब्रेड, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर, काळी मिरी पावडर, त्याच्यानंतर लिंबू, गरम मसाला, किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ, घरी बनवलेला तिखट मसाला. चला असं. कृती काय करायची पहिल्यांदा? कृती पहिल्यांदा आपल्याला पॅन घ्यायचा आहे बरं. छानपैकी. बरं मला एक सांग, तुझं प्रेम होतं ते जुळलं नाही, पण मग हे नंतर जे लग्न झालं ते लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज झालं ते. मग एवढं तोंड घाण करायला काय झालं? अरेंज मॅरेज झालं असं म्हणणं. माझं नाही, अरेंज मॅरेज झालं. ते पण भेळणीच जमवलं माझं. सगळ्यात महत्वाचं, भेळणी खूप काय दिलं मला. हो का? असं जरा कांदा परतून झाला की हो. त्या स्टोरीकडे येऊ. हा, बरं ह्याच्यात तेल नाही घालायचं आधी? टाकायचं ना आपल्याला. बरं लग्न कसं भेळणी जमवलं? काय झालं, माझे मामा कळव्यामध्ये राहतात. हं. लग्न करायचं हे मामांनी मला विचारलं का ह्या वर्षी आहे का यंदा कर्तव्य. हं. म्हटलं हो, यंदा इच्छुक आहे उमेदवार. मस्तपैकी. मग मामांची ओळख होती, आपले गावाकडचे असतात पाहुणे वगैरे तिथं, तर मामांनी आमच्या गावाकडचे आहेत गुळवे म्हणून, त्यांचे ओळखीचे मित्र आहेत, त्यांची मुलगी त्यांना रोज रस्त्याने जाता येता जॉबला दिसायची. मामांनी एक दिवस त्यांना विचारलं मुलीचं लग्न करायचं का वर्षी. मग ते बोलले हो. बोलले आहे आमचा बाचा आहे तर मग मला बोलून घेतलं एक दिवस रविवारचं. आता मुलगी पाहायला जाताना आपण कसं कांद्या पोह्याचा कार्यक्रम वगैरे होतो असा मस्तपैकी. तर मी काय केलं, मी आता मुलगी पाहायला जायचे, आई वडील नाही इथं, कोणच नाही. मी आपला रविवारचं सकाळी 8-9 वाजता आवरलं आणि मस्तपैकी एक भेळचा पुडा घेतला, त्यानंतरला एक मस्त असा गुच्छ घेतला आणि एक नारळ घेतला. एवढं मला माहिती होतं. अरे हे काय कॉम्बिनेशन आहे? भेळ, गुच्छ आणि नारळ. हो, हे देऊन ते. कुठं पोरगी पटत असते? आणि मग आता तेल घ्या. अरे तू लय जर्की सांगतो रे. आणि मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. आता इंट्रोडक्शन देताना मुलीच्या वडिलांना सांगायचं काय, तर मी सांगितलं माझा हा भेळचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि त्याच्यावरती 1 रुपयाचंही कर्ज नाहीये. फक्त एवढंच का मी गार्डनच्या कोपऱ्यावर रस्त्यावरती धंदा लावतो. एवढं बोललो. बाकीची इंट्रोडक्शन त्यांना सांगितलं. आई वडील गावाला असतात. दिला गुच्छ ज्यावेळेस आम्हाला त्यांनी असं एक शेजारी उभं केलं, तर हे माझ्यातर्फे तुम्हाला पुष्पगुच्छ असं त्या मुलीच्या हातात दिलं मी त्यांना. आणि तेवढं भेळचा पुडा वगैरे देऊन आलो. त्यानंतरला मुलीचा गपचूप मेसेज आला की भेळ तुमची छान आहे बर का. म्हटलं ओके थँक्यू. जमला खेळ. म्हणलं आता जमला खेळ. आणि मग मला इकडं मस्त लड्डू फुटले. म्हणलं आता जमतोय बाबा. मग थोडक्यात त्यांना भेळची चव आवडली. गावाकडचं आहे आपलं. आणि मग अशा पद्धतीने आमचं लग्न जमलं. आणि 31 मेला लग्न झालं आणि 8 जूनला मी पुन्हा मुंबईत आलो. पण काय टाकलं? तिखट मसाला टाकला, जो घरगुती मसाला टाकला तो टाकला, त्यानंतरला किचन किंग मसाला टाकला आणि मिरेपूड टाकली. हा, मिरेपूड टाकली. ठीक. गॅस बंद केला ना. छान झालंय खरपूस मिश्रण. थोडंसं मीठ टाकूयात. ती कोथिंबीर टाकूया थोडीशी. बर. आणि लिंबू पिळायचं. आणि थोडस लिंबू पिळूयात. झालेलं आहे हे. अशा तऱ्हेने आपला अंडा सँडविचचा कट बनून झालेला आहे हा छानपैकी. तर आपण तो याच्यामध्ये काढून घेऊयात असा. बरं एक प्रश्न मध्येच, हा ड्रेस कोड तू पहिल्यापासून फॉलो करतो? हो, मी पहिल्यापासून करतो. कारण असं आहे की जनरली भेळवाले पहिलेच आपल्या सगळं भैये दिसतात आणि ते हायजीन दिसत नाही प्रॉपरली. तर मी विचार केला की जे समोरून जाणारा जो माझा कस्टमर आहे, जे माझे आहेत भेळचे खवय्ये सगळे, तर त्यांना माझ्याकडे पाहिल्यानंतरला भेळ खावीशी वाटली पाहिजे, स्वच्छता दिसली पाहिजे. आणि हा फक्त मी ना माझं भेळ ज्यावेळेस बनवायचं असं ना त्याच वेळेस घालतो. तर आता कट बनून झालाय आपला मस्तपैकी. हे जे बॉईल केलेली अंडे आहेत त्याला असं कट मारूयात मध्ये. तुझ्या आई वडिलांची काय रिॲक्शन होती जेव्हा तू म्हणालास की मला भेळचा व्यवसाय सुरू करायचा आहे? आई वडील बोलले अरे काय येडा बिडा झाला काय तू, हा काय कळतं तुला. बोलले एवढी चांगली बँकेची नोकरी आहे, पुढे तुला लग्नाला कोण पोरगी देईन का, हा
तुला काय करायचे कर बुवा, परत आम्हाला काय बोलू नको तू, अशी रिएक्शन होती. अरे देवा. मग मग मी आपला बँकेत जायचं, त्याच्यानंतरला तिकडून आल्यानंतर पार्ट टाइम आपला चालू करा. नंतर फुल टाइम सुरू केला. नंतर फुल टाइम जसं हे होईल आपल्याला तशा पद्धतीने. पण मग आता घरच्यांची काय रिएक्शन आहे? आता खुश आहेत का? आता घरचे एकदम खुश आहेत आणि सक्सेस आहे. आणि बायको खुश का? बायको पण खुश आहे, अभिमान आहे तिला. तेल घ्या आता. आता अंड्यावरती आपण जो घरगुती मसाला आहे आईच्या हातचा, आजीच्या हातचा, तो आपल्याला त्याच्यावरती टाकायचा आहे. टाका. हा, हा मसाला असा मस्तपैकी घ्यायचा आणि हा जो कट आहे हा याच्यावरती टाकायचा. असा मस्त असा सब करायचा याला. ही जी अंडी आहेत ना सर, जी आपण कापलेली आहे ती याच्यावरती ठेवायची. परफेक्ट. अशी मस्तपैकी. आणि थोडासा हा मसाला याच्यावरती टाकायचा, जेणेकरून त्याला हा चार्म येईल. आणि मस्तपैकी हे असं सँडविच तयार झालं आपलं. हे आपण असं बनवू शकतो. त्यानंतरला दुसरं एक सँडविच बनवूयात आपण. तर आता सँडविच तयार झालेलं आहे. Yes, आणि sir. फक्त आपल्याला आता कोथिंबीर टाकायची आहे थोडी थोडी, जेणेकरून छान असं दिसेल. कोथिंबीरवर माझं खूप प्रेम आहे. एग सँडविच. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 15 मिनिटे. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: उकडलेली अंडी 4 नग, मल्टीग्रेन ब्रेड 4 स्लाइस, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, अर्ध्या लिंबाचा रस, किचन किंग मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, मिरेपूड अर्धा चमचा, घरगुती तिखट मसाला 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका पॅन मध्ये कांदा टोमॅटो घालून परतून घ्या. आता त्यात तेल घाला आणि मिश्रण परतून घ्या. मिश्रण शिजलं की त्यात किचन किंग मसाला, घरगुती तिखट मसाला, मिरेपूड, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस घालून परतून घ्या. आता उकडलेल्या अंड्यांचे 2 तुकडे करून पॅन मध्ये घाला आणि दोन्ही बाजूने भाजून घ्या. वरून त्यात चिमूटभर किचन किंग मसाला आणि चिमूटभर घरगुती तिखट मसाला घालून परतून घ्या. आता मल्टीग्रेन ब्रेड घ्या. त्यावर तयार केलेलं मिश्रण पसरवून घ्या. त्यावर परतवलेली अंडी घाला. पुन्हा थोडं मिश्रण घाला आणि वरून दुसरा ब्रेड लावून बंद करून घ्या. एग सँडविच तयार.